सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या झेडपी उमेदवाराच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा प्रकार समोर आलाय। शरद पवार यांनी संसदेत असणं गरजेचं, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री पदासह राष्ट्रवादीचे मुख्य पद सुनेत्रा पवारांकडेच राहावं, आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। चंद्रपूर महानगरपालिकेतील तिढा सुटला, चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचाच महापौर होणार। पहिल्या 2.5 वर्षांसाठी धानोरकर गटाकडे तर पुढील 2.5 वर्षांसाठी वडेट्टीवार गटाकडे राहणार महापौरपद। अजित पवारांच्या निधनाला 10 दिवस पूर्ण झाले नसतानाही पुणे महापालिकेत कार्यक्रमाचं आयोजन। 15 तारखेला पुणे मनपाचा वर्धापन दिन सोहळा, पालिकेच्या निर्णयावर सर्व स्तरांतून टीका। हॉटेल फिट्स लिलाव प्रकरणात संजय शिरसाटांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, राज्य सरकारकडून चौकशी समितीत बदल। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती करणार। राज्यभरातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान, 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या होणार मतदान। जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व पक्ष दिग्गज नेत्यांचे प्रतिष्ठा पणाला। केडीएमसी मधील काँग्रेस नवनिर्वाचित नगरसेवकांचा सपकाळ यांच्या हस्ते सत्कार। रत्नागिरी शहरातील सावळी स्टॉप येथील ड्रॉपोडिल बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या एका इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागली। काही क्षणातच या आगीनं रौद्ररूप धारण केलं, त्यामुळे या दुचाकी शेजारी पार्क केलेल्या दुसऱ्या दुचाकीलाही आग लागली आणि दोन्ही दुचाकी आगीत जळून खाक झाल्या। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।